देशाच्या निवडणूक आयोगाने 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 4 नोव्हेंबरपासून मतदार याद्यांचे शुद्धीकरण म्हणजेच SIR प्रक्रिया राबवण्याची घोषणा केली आहे। या योजनेनुसार 9 डिसेंबर रोजी प्रारूप मतदार यादी तर 7 फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल अशा महत्त्वाच्या राज्यांमध्ये याद्यांचे शुद्धीकरण होणार आहे। महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था होऊ घातल्याने तूर्त महाराष्ट्रात या टप्प्यात ही प्रक्रिया राबवली जाणार नाहीये। बिहारप्रमाणेच केवळ एका महिन्यात प्रत्येक राज्यात ही मतदार यादी शुद्धीकरण प्रक्रिया राबवली जाईल। ही सगळी राज्य आकाराने आणि मतदार संख्येने मोठी आहेत। बिहारसारख्या इतक्या मोठ्या राज्यात केवळ 1 महिन्यात संपूर्ण मतदार यादींचे शुद्धीकरण कसं होईल असा आक्षेप घेतला गेलेला तोच प्रकार आता या राज्यांमध्ये देखील होताना दिसतोय। उत्तर प्रदेशात बिहारपेक्षाही अधिक मतदार आहेत। तेथेही एका महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। यामुळे तेथेही वादाला मोठा वाव राहणार आहे। पश्चिम बंगालमध्येही हीच स्थिती आहे। ही सगळी प्रक्रिया केवळ एका महिन्यातच उरकण्याचा निवडणूक आयोगाचा आग्रह नेमका का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला असून या प्रक्रियेबाबत आक्षेप घेण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे। बिहारमध्ये जेव्हा ही SIR प्रक्रिया राबवली गेली त्यावेळी त्यात तब्बल 65 लाख मतदार वगळण्यात आलेले। त्यातून प्रचंड गदारोळ झाला। विरोधकांनी थेट संसदेत यावर आवाज उठवत संसदेचे संपूर्ण अधिवेशन दणाणून सोडले। तरीही निवडणूक आयोगाने आपली प्रक्रिया तशीच पुढे रेटली। हा विषय अखेर सर्वोच्च न्यायालयात गेला आणि सर्वोच्च न्यायालयाने अनेक बाबींना आक्षेप घेत निवडणूक आयोगाला वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला। आता पुन्हा असाच प्रकार या 12 राज्यातही होणार का हा मुख्य प्रश्न चर्चिला जातोय। मतदार याद्यांचे शुद्धीकरण करताना काही मूलभूत पथ्य पाळली पाहिजेत। यापूर्वी सन 2003 मध्ये पहिल्यांदा मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रम हाती घेतला गेलेला। त्यावेळी त्यासाठी काय निकष ठरवले त्याचे पत्रक दाबून ठेवले गेले, पण विरोधकांनी त्यावेळेचे ते परिपत्रक मिळवले आणि बिहारमध्ये जी मतदार शुद्धीकरण प्रक्रिया राबवली गेली त्यात याचा अवलंब केला गेला नाही हेच दिसून आलं। 65 लाख मतदार वगळताना नेमके काय निकष लावले याविषयी वेगवेगळी माहिती प्रत्येक टप्प्यावर पुढे केली गेली। या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाचा BLO प्रत्येक घरी जाणं अपेक्षित आहे। त्याने स्वतः मतदार यादीत ज्यांची नावं आहेत ते हयात आहेत का आणि ते नोंदवले गेलेल्या पत्त्यावरच राहतात का याची शहानिशा करणं अपेक्षित आहे। बिहारमध्ये मात्र BLO घराघरात गेलेच नाहीत। त्यांनी ऑफिसमध्ये किंवा घरी बसूनच मनमानी पद्धतीने ही यादी तयार केली। याचे स्टिंग ऑपरेशन एका वाहिनीने केलेले ते खूप गाजलेही। मात्र यातल्या कुठल्याही आक्षेपांना धूप न घालता निवडणूक आयोग आपल्या पद्धतीनेच कार्यरत राहिलं। शेवटी ज्या 65 लाख मतदारांची नावं वगळली आहेत त्यांची डिजिटल यादी सर्वच पातळ्यांवर प्रकाशित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाला द्यावा लागलेला। केवळ यादी जाहीर न करता संबंधित मतदारांची नावं का वगळली याचं कारणही तिथे नमूद करायला सांगितलं। आता हा सगळा मागचा अनुभव पाहता 12 राज्यात ही जी शुद्धीकरण प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यात कुठेही शंकेला वाव राहणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असेल। ही शुद्धीकरण प्रक्रिया राबवताना नेमके कोणते निकष लावले जाणार आहेत आणि प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने पार पडणार आहे याची सगळी माहिती निवडणूक आयोगाने आत्ताच दिली पाहिजे। मतदार यादीमध्ये कसा घोळ होतो याचे पुराव्यासह सादरीकरण अलीकडेच रोहित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी सर्वांपुढे केलं। कोणाचेही बनावट आधार कार्ड तयार करणं सहज शक्य आहे आणि त्या आधारे कुठल्याही मतदारसंघात मतदार नोंदणी करणं पण शक्य आहे हे रोहित पवार यांनी पुराव्यासह दाखवून दिलेलं। पवार यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने आधार कार्ड काढून त्यांची मतदार म्हणून नोंदणी करत हे प्रात्यक्षिक सर्वांच्या पुढे सादर केलेलं। त्यामुळे नव्याने होणारी SIR प्रक्रिया निर्दोष असावी यासाठी निवडणूक आयोगाला प्रत्येक पातळीवर काळजी घ्यावी लागणार आहे। प्रख्यात निवडणूक तज्ञ योगेंद्र यादव यांचं असं म्हणणं आहे की ही नवीन प्रक्रिया ही सुरक्षित नाहीये। उलट नेम धरून ठराविक मतदार
मतदार यादीतून काढण्यासाठी निवडणूक आयोग आता शार्प शूटर पद्धत अवलंबणार आहे। ही मतदार शुद्धीकरण प्रक्रिया नसून नागरिकांचे नागरिकत्व तपासण्याची प्रक्रिया आहे, असंही योगेंद्र यादव यांचं म्हणणं आहे। आता या प्रत्येक आक्षेपाला निवडणूक आयोगाने नेमकेपणाने उत्तर देऊन त्याबाबत काय दक्षता घेतली जाणार आहे याचा खुलासा जनतेपुढे वेळीच करायला हवा। निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे आणि पारदर्शीपणे पार पाडणे ही निवडणूक आयोगाची प्राथमिक जबाबदारी आहे। देशात लोकशाही टिकवण्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे। बिनदिकपणे कोणाचेही नाव वगळायचे आणि कोणाचेही नाव त्या ठिकाणी घालायचे असला प्रकार निदान यावेळी तरी व्हायला नको। आदित्य ठाकरे यांनी लोकांपुढे मतदार यादीतील घोळाविषयी जे प्रात्यक्षिक घडवलं त्यातही एका छोट्या घरात 35 ते 40 मतदारांची नोंद होणं, मतदार आणि त्यांच्या वडिलांचे नाव एकच असणं, आधी मृत म्हणून घोषित असलेल्या मतदारांचा पुन्हा जिवंत म्हणून मतदार यादीत समावेश करणं असे गैरप्रकार त्यांच्या मतदारसंघात घडल्याचं सादरीकरण आदित्य ठाकरे यांनी केलेलं। हे सगळे प्रकार पाहता या प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाला आता अधिक जागरूक राहावं लागणार आहे।